सो आता इकडून निघालो आम्ही माळशेज घाटावरून. खूप मजा आली आम्हाला इकडे. आणि इकडचं वातावरण सध्या तर आता खूपच जास्त थंड पण नाही बोलता येणार, पण आहे नॉर्मल आहे. आणि पाऊस पण असं वाटतं की मध्ये मध्ये येऊ शकतो, पण आम्ही वाटच बघतो पाऊस कधी येईल, पण पाऊस काय पडत नाही. तर बघू आता पुढे पडतो का पाऊस. तुम्ही हा व्लॉग माझा पूर्ण बघा एंडपर्यंत. हा पण खूप छान व्लॉग मी बनवणार आहे. बघूया आता काय काय आम्हाला व्हिडिओ काढायला भेटत आहेत, चांगले चांगले फुटेज घ्यायचा प्रयत्न करेल. तो आम्हाला इकडे आल्या आल्या आता इकडे 1 2 5 पांडवमधले 2 पांडव भेटलेले आहेत. आणि हे लोक चालत 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 याची बाईक हरवली वाटतं. आपल्याला वरतीच जायचं आहे. हे बघा, ही यांची लावारीस बाईक आहे, जे असेच ठेवून इकडे फक्त फेऱ्या मारत बसलेत. अरे कुठे गेले ते? तुला शोधायला गेलो. चावी दो देवा. भाईच्या हातात गाडी भेटलेली आहे. आता काय गाडी थांबणार नाही, आता फक्त पळणार. अर्जुन घाबरलाय. हे पाऊस येतोय, पाऊस येतोय, थेंब थेंब पाणी पडते. थेंब थेंब पाणी पडते बघ मध्ये मध्ये. रेनकोट निघाला पाहिजे माझा लवकर. बांधलाय ना. आम्हाला एक गावातला माणूस भेटला. इकडे बघ रे बाबा, हे गावातल्या माणसं. त्याला पण यांनी आम्हाला रस्ता दाखवल्या बरोबर. हा अजून एक आमचा मित्र आहे. हा आमच्या ठाण्यातलाच आहे. काय नाव मित्रा तुझं? भावेश गायकवाड. हा शिरानगर मधला आहे. हा सुद्धा आम्हाला इकडेच भेटला. तर याने आम्हाला सांगितलं रस्ता बऱ्यापैकी चांगला, तर त्याच रस्त्याने आम्ही आता जाऊ आणि लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे आपल्या अक्षयला पूर्णपणे झोप आली आहे. आणि हा पडणार होता आता गाडीवरून, चिपकलेला अर्जुनला गेला. चले चले बस बस येऊ घ्या. हा अर्जुन हळूहळू गाडी चालवतो, याच्या पुढे घेतो जरा गाडी. टाईम पण खूप चालला आहे आमचा. 2 वाजून 10 मिनटं झाले इथेच. आणि वेळ चालला आहे जास्तच. आम्ही थांबत होतो मध्ये मध्ये. थांबून आम्हाला एवढं छान वाटतं ना. इकडचा जो व्ह्यू आहे ना तो एकदम वेगळाच आहे. त्या व्ह्यूमध्ये थांबून असं मस्त की शांतता वाटते. मग त्यानंतर आम्ही जरा वेळ थांबून परत गप्पा गोष्टी करतो, गप्पा मारतो आणि परत मग निघतो. असं होतं आमच्यासोबत. हे काय लिहिले मागे, काय लिहिले? कोणतं गाव आहे ते? अच्छा, हां. कधी कधी माझं लक्ष हटतं का इकडून, तू इकडे बघत जा जरा. टाईम खूपच फास्ट गेला आणि आम्ही लोक थांबत चाललो. त्यामुळे मग समजलंच नाही आम्ही किती वेळ थांबलो बाहेर. त्यामुळे आम्हाला उशीर झाला. आता आम्हाला जेवायचं सुद्धा आहे, तर आम्ही बाहेरच जेवू आणि मग त्यानंतर मग घरी जाऊ. बघू मग काय असेल ते, जे पण असेल बघू आता. तरी पण आता घरी जातानाचं पण बाईकवरती जातानाचं सर्व वगैरे मी टाकेल सर्व व्हिडिओमध्ये. बघूया आपण सर्व चेक करूया. आता आम्ही लोक आलो आहे इथे राजूरला. राजूरच्या हॉटेलमध्ये आता आम्ही जस्ट जेवलो आहे आणि जेवण मस्तपैकी पोट भरल्याच्या नंतर आता बाहेर आलो आम्ही जस्ट. तर पोट भरलं आहे आमचं. आम्ही आता घरी जाऊन मस्तपैकी झोपणार आहे. खूप डेंजरवाली झोप आली आम्हाला. त्याच्यानंतर या अर्जुनला पण लय बेकार झोप आली आहे. बघा अर्जुनचा चेहरा बघा. आम्हाला सर्वांना झोप आली, कारण की आमची रात्रभर झोप नाही झाली. फक्त योगेशची पूर्ण झोप झाली, पण त्याला काही झोप आलेली नाही. अक्षयला मला डेंजर झोप आली. टेबलवरती डायरेक्ट त्याने तेवढं डोकं ठेवून दिलेलं, म्हणून तो झोपला जरा 15 मिनटं. 15 मिनिटाचं जेवण होतं, 2 तास झोपली. त्याला समजलं नाही किती वेळ झोपलाय तो. एवढा वेळ जास्त तो झोपूनच गेला. हा 4.5 लिटरमध्ये इकडे आला, म्हणजे काय पडला असेल ॲव्हरेज? चांगला नाही. 500च्या पेट्रोलमध्ये कसं कळलं? फुल केली 1 नंबर ना. ते बरं आहे भावा. किती किलोमीटर झालं तुझं? ट्रिपी दाखवते, तुझं ट्रिपी दाखवते. एक 180 190.
पण नाही त्यांचे तुला 100 माशी 10 चालू होतं ते 200 करतो 200 पकड ना. 4 करतो 200 भाजीला 4 85 येते 40 काय 40 45 ना बरोबर ना. बरोबर तेवढी ते देणार ना भाई. अरे आता दिलीच पाहिजे होती का सांग पूर्ण बोल 5व्या 6व्या गेअरवर होती हा ना. हा मग बरोबर ना देणार ना तेवढी. माणूस 45 50 पण नाही मग 50 ॲव्हरेज गेलं 7व्या घेरवर टाक ना. जास्त एवढंच देईल. एक नंबर चल. हे बघ आमच्या इकडून आलो ना बसने वगैरे ते इकडून मग अजून एक जीप पकडायला लागते. हे बघ असं तसं काय 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 बघ 12 भानगडी आहेत. असं आहे का हां म्हणजे हे असं हां हे बघ अशी जीप आहे. आम्ही लोक जीप पकडतो तसं काय पकडत नाही. हे बघ ही जीप आहे. आम्ही लोक तेव्हा असं जीप पकडायचो का किती 8-9 वर्षाच्या अगोदर का. हां मग अरे एवढी मगजमारी आहे बोल. म्हणजे मग मुंबईवरून यायचं आणि इकडं अशी झंझटमारी करायची. डबल जमात आहे ना. हा जो रस्ता आहे ना तो माझ्या घरी जायचा रस्ता आहे. राजूरवरून पुरुषवाडीला जायचा रस्ता आहे. हा जो खाली पेट्रोल पंप आहे ना तिकडून लेफ्ट साईडला वरती जायचा जो रस्ता आहे ना तिकडून आहे. हा घाट आहे पूर्ण आणि हा रस्ता तर आता एकदम मस्तपैकी छान बनला आहे. एकदम परफेक्ट वाटतं आहे. आणि आम्ही पण विचार करतो कधी घरी पोचू आणि खूप जास्त वेळ झाला तर कधी पोचू. आता आम्ही फटाफट चालवतो गाडी. व्ह्यू बघ काय येते मित्र लोक व्ह्यू बघ भाव व्ह्यू खतरनाक आहे. सनसेट पॉईंटला कुठेतरी हां सनसेटला पण अरे घरी जाऊन पूर्ण सनसेट पॉईंटच आहे. चल इथे जरा लय भारी वाटतो रे. सेम असंच आहे तिथे बघ. हां सेम असंच आहे. चल सेम असंच आहे बाबा. सगळं आलं तर विशेष चल बस. मित्रांनो व्हिडिओ कॉल करतो हे अक्षय काढ ना सिनेमॅटिक काढ ना. हा अक्षय व्हिडिओ काढतोय पण काय वाटत नाही कुठे टाकेल. आणि हा फक्त काढत राहतो व्हिडिओ आणि नंतर याला विचारलं ना की पाठवतो व्हिडिओ किंवा फोटो. हा घंटा पाठवत नाही लवकर. आणि आता इथे जो रस्ता आहे ना या रस्त्यावरती काय माहिती का तो सनसेट बघायला खूपच भारी वाटतं. आता इथून पुरुषवाडी गाव कमीत कमी 7-7.5 किलोमीटर असेल. तर तिकडे जे माझं घर आहे ना ते इतकं छान आहे ना बघायला. ते मी तर आता कमीत कमी 2-3 वर्षामध्ये एकदा जातो गावाला. पण एवढं छान वाटतं ना तिकडचं वातावरण खूप 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 सुंदर आहे. मी सर्व दाखवेल तुम्हाला. सगळ्यात डेंजर रस्ता हा होता. पॉईंट आहे का पॉईंट नाही टर्निंग पॉईंट आहे रे. डेंजर ना. सो तुमच्यासाठी मी एकदम खास व्ह्यू आणलेला आहे. प्रेक्षक लोकांना बघू शकता तुम्ही एवढा छान व्ह्यू जो दिसतोय आणि त्यामध्ये एवढं भारी भारी दिसण्यात मध्येच हा कोण आला मध्येच बघतोय आपल्याकडे. का बघतोय काय माहीत नाही. बघतच चाललाय पण जरा जास्त शानपणा करतोय. अरे बाबा बस किती बघतो. हे मवेशी गाव आहे.
मावशीचं नाव मावशी मावशीचं गाव नाही हा तेच बोलावं, मावशीचं नाव. आणि पण किती भरले भावा पूर्ण. आणि कौशल्याला किती वेळ असू जायला रे? जवळ आहे का? अरे कळसूबाई लय जवळ आहे, हा का? खूप जवळ आहे. अरे आपण निघालो ना, घरून निघालो ना आपण, हा माळशेज घाटाला पोचायच्या 1 तास अगोदर कळसूबाईला पोचलो असतो. हा का? हां म्हणजे मावशी कधी पुढे आहे का? हां माळशेज घाट आपल्या काहीतरी, माळशेज घाटामध्ये आपण टाइमपास करत गेलो ना. कळसूबाई किती माहिती आहे? 140 किलोमीटर आहे. अरे बाई, किती बोलतो आपण? एकदम इझी, अरे लय इझी. आणि रस्ता पण एकदम सोबर आहे, हा का? एक नंबर आहे. तर हा जो व्हिडिओ आहे पूर्ण व्लॉग, तर असाच नेक्स्ट पण जे पण व्लॉग येतील ना माझे, तर ते फक्त अशाच रिलेटेड, म्हणजे हा कसा मोठा व्लॉग आहे तसं ह्याच रिलेटेड असू शकतात, किंवा कोणते वेगळे कधी फिरायला गेलो वगैरे, तर तसं पण व्लॉग येऊ शकतात माझे. तसं पण मी ट्राय करेल, बरेच जे पण म्हणजे फिरायला गेलो त्या सर्व गोष्टी पण घेऊन त्याचा एक ब्लॉग बनवून मस्त असा एक अपलोड करेल. आणि बाकी जर मला इंस्टाग्रामवरती जर फॉलो करायचं असेल तर तो पण ID मी इकडे खाली दिलेला आहे, मेन्शन केला आहे, तर नक्की त्यावरती पण फॉलो करा मला. काय झालं माहिती आहे का तुला, सांगतो मी. आपण खड्ड्यात गाडी आपटली ना मागाशी, तर हे याचं बेरिंग गेली आहे हँडलची. म्हणून तुला वाटतं? हां म्हणून हँडल माझा जाम लागते जरा, नाही तर माझा हँडल जाम नाही लागत. म्हणून तुला वाटतं खाली दबल्यावर की हां आपण गाडी दबल्यासारखी नाही, हँडल जाम झालं ना, बेरिंग गेली. कसं समजतं तुझ्यावरती? अरे अगोदर पण एकदा दोनदा गेली माझी बेरिंग आपटल्यामुळे. हां पण या गाडी जाते रे. या गाडीची जात नाही अशी, पण बाईकची जास्त करून जाते. जातेच. हां ॲक्टिवाची नाही जाणार एक दिवस लवकर. ठीक आहे, याचं लांब आहे ना हँडल जरा. हां जाते त्यामुळे. जाते. तर लिकेज लागलं तर लिकेज पण आमचाच होतच होतं, वर्षात एकदा होतं तरी होतच. हे लोक आहेत ना मागं, आवडीचं राहतं ना रे दोस्त. हे आणलं जर इकडून आरामात यायला बोला का. हे बघ हा झुला आहे, आणि इथं हा रस्ता आता जरा कच्चा झाला आहे थोडासा. हळू स्लिपरी आहे. आणि इथून जो पुढं आता ही नदी आहे, आपल्याला इकडे यायचं सकाळी. काय रे? आंघोळ करायला नदीवर यायचं नाही, आपल्याला. संपली सगळी. बघू ना, आहे ना. हो माय गॉड. हे आहे खूप खोल आहे. खोल आहे, पूर्ण खोल आहे. आणि हा रस्ता आले हार्ड आहे का? हा रस्ता हार्ड आहे. हे अर्जुन पहिला गेअर टाक, पहिला गेअर. पहिला गेअर. हा रस्ता बघ किती अवघड आहे का आमचा, आले बेकार रस्ता आहे. हां आता लेवल 1 आहे, लेवल 2 बघ ना आता तू. हा लेवल 2 आहे. चीनमध्ये दाखवतात पण ते पण असं वाटतं यार. हा किती डेंजर आहे ना. हां अरे ते चीनमध्ये दाखवतात पण ना. हां हँडल बोलायचं जास्त लागतं ना. हां ना, माझी गाडी चढली मस्त हा का. पण आता आपण आपल्या घराजवळ पोचलो भाई. एवढा टाईम नंतर फायनली पोचलो आपण घराजवळ आपल्या. हाच तो रस्ता आहे जिथे तुला बोललो सर्वजण वरती जावं लागेल. हा भाई मागचं घर आपलं. हां हां चला टन मारा आता. हां तिकडे गाडी लावायची. मयूरचं घर. अच्छा अच्छा असं आहे का? हां कारण की हा रस्ता डायरेक्ट तिकडे नाही जात ना बाईक. हां हां बाईक पडेल ना. कम ऑन गाईज, लेट्स गो अँड चिल अप. मस्त आहे ना. आणि तेव्हा ते मंदिर बोललेलं मॅपमध्ये दाखवलेलं, तुला बघितलं का? तू अक्षयला दाखवलेलं वाटतं. काय मला दाखवलं. तुला नाही दाखवलं? सही काय भाई, बाप आहे बाबा, बघ सगळं आहे ना सीन इकडं. हाँ लाइट तो है बॉस, और क्या चाहिए. The next day. आणि सर्व आमची शेती आहे इकडून अशी मस्तपैकी. इथून वरती सुद्धा शेती आहे, वावर आहे वरती. हे आमचं मंदिर आहे. हे सुद्धा वावरच आहे, आणि इथे खाली पण वावर आहे.
इथे भरपूर सारी वरती पण जमीन आहे. आणि हा एक दरवाजा आहे मागच्या साईडने आतमध्ये जाण्यासाठी. हा सध्या दुसरा रस्ता आहे घरामध्ये जाण्यासाठी. आणि ही अर्जुनची बाईक आहे. इथे सगळे लाकडं ठेवलेत कधी पण जाळण्यासाठी. आताच जस्ट त्यांनी कपडे वगैरे चेंज केलेत. तुम्हाला आता मी आमचं गावचं आतमधलं घर दाखवतो. आमचं गावचं आतलं घर आहे. थोडं इथं हा पार्टिशन केलेला आहे म्हणून त्या साईडचं दाखवता येणार नाही कारण की त्या साईडच्या घराला लॉक आहे. आमचं गावचं आतलं घर आहे. या अगोदर असं मस्त मोठं घर होतं पण आता सध्या ते 2 रूम करण्यासाठी इथे मध्ये भिंत लावलेली आहे त्यामुळे मग तो जरा दरवाजा लॉक आहे. माझा भाचा आहे जो आता गाडी चालवतोय. बघा तुम्ही कसं गाडी चालवतो. काय कशी चालवतो गाडी. एक नंबर ना. हे बघा हा माझा दादा आहे. हा श्रीकांत दादा आहे. श्रीकांत दादा हाय कर. हाय कर. हाय. कोण पोहायला गेले आता. आर्यन. अरे बापरे. हा बघा आर्यन आहे. हा पोहतोय इकडे मस्त पैकी. बघा कसं पोहतोय. हे जर कोण डुबलं तुला काढायला येईल त्याला बाहेर. कोण डुबलं तर तुला बाहेर काढायला येईल का. म्हणजे जर कोणी उडी मारली आणि त्याला पोहता येत नसेल तू काढशील त्याला बाहेर. हे जा मग उडी मार. आपलं बाहेर काढणार आहे. हे तुला पोहता येतं ना. करू ये परशा अर्चली अर्ची चल मार. चिकन नाही धावत. बोलाय का काय आलं. कपडा होता जड होता. काढ ना मग कपडा. कपडे काढ ना. नको परत घालतो. अशा प्रकारे अर्जुनच्या कानात पाणी गेलेलं आहे. हा अनप्रोफेशनल डायव्हर आहे.
दादा जशी काही कशी कशी हां मग हो सर्व दिसतं. हे बघा हे माझे बाबा आहेत. आता यांचा व्हिडिओ काढतो मी पूर्ण. बाबा काय करताय तुम्ही? कॅमेरामध्ये सांगा काय करताय तुम्ही? मी आऊ थाकतो. राजा सर जाओ. हो ते पाहुणे कुठले? हे पाहुणे मुंबईचे. त्यांच्या गावाचं नाव? हे त्यांच्या गावाचं नाव कोकण. हा हा. काय रे तुझ्या गावाचं नाव? कोल्हापूर. हा हे दोघं कोल्हापूरचे आहेत आणि एक कोकणचा आहे. संजय टपाल कधी येणार? संजय टपाल येईल 1 महिन्यात. त्यांना लवकर पाठवून द्या घरी. हो सो आता आम्ही लोक आलो आहे राजूरच्या गावामध्ये. हे आमच्या गावापासून काहीतरी 10 किलोमीटर लांब आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण राजूरचं दाखवेल. राजूरमध्ये काय काय हे पूर्ण राजूरचं मार्केट आहे. जे लोक राजूरला आले असतील ना त्यांना हे नक्कीच माहिती असणार. तुम्हाला पूर्ण राजूरचं दाखवतो मी इकडे काय काय आहे. नक्की दुकानं भरपूर गोष्टी आहेत इकडे. ज्या लोकांच्या गावामध्ये काय वस्तू घेण्यासाठी काही दुकानं वगैरे नसतात ना ते लोक नक्कीच इकडे राजूरला येतात आणि काय हवं असेल ते घेतात इकडून सामान वगैरे घरच्या सर्व वस्तू इथे पण. हे बघा मी तुम्हाला राजूरचे सर्व दुकानं आणि इकडचे रस्ते दाखवतो. हे बघा माझ्यासोबत हा योगेश आणि अक्षय पण आलेत. आहे का योगेश? हाय. इथे सर्व एस टी आणि इकडे तर सर्व गाड्या उभ्या असतात. जीप वगैरे या कचऱ्याला जाणाऱ्या गाड्या आहेत. आणि इकडे ना एक मंदिर आहे जे खूप जुनं आणि एकदम फेमस मंदिर आहे. खूप वर्षांच्या अगोदरचं आहे. ते एकदम फेमस भेळ भेटते. आणि इथं हा एस टीचा स्टॉप आहे. कोणत्या पण गावामधून इकडे आपण येऊ शकतो किंवा मुंबईवरून इकडे आपण येऊ शकतो. मला 2-3 व्हिडिओ असतो या मोबाईलमध्ये. चला 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 चला. 799. आता मी चाललो आहे पेढे घ्यायला. हे बघा हे पेढ्यांचं दुकान आहे. इथं पण चांगले पेढे भेटतात. एकदम छान पेढे भेटतात. हा योगेश इथं उभा आहे. मी घेतला इंद्रायणी मधुकडचा. मी 3 घेतले आहेत. योगेशने पण 3 घेतले आहेत. मधुचा घेतला. हा राजूरचा वरचा साईड आहे. मंदिर तिकडे होतं आणि मंदिराच्या इकडून आता वरती चाललो आम्ही सरळ. त्याच्यामध्ये मस्त भेळ आणि पेढे घेतलेत.
कुठे आहे मयूर? हे बघ इकडे या साईडला. तर आम्ही फक्त इकडे असंच फिरतोय राजूरला जरा वरती. बघा हे असं आपलं राजूर आहे. तर आता आम्ही लोक परत खाली चाललो आहे. राजूरला वरती गेलो, आता रिटर्न खाली चाललो आहे आमच्या बाईकजवळ. आता सर्व सामान आम्ही घेतलं आहे मस्तपैकी भरून. आता बारीक उडदाची डाळ घ्यायची आहे, ती घ्यायला चाललो आहे आम्ही. आणि इकडं ते पण एक स्पेशल दुकान आहे जी ती डाळ सर्वीकडे भेटत नाही, तिकडेच फक्त सगळ्यात भारी भेटते. हा बघा अक्षय कसा चालतो एकदम वन साईड. आहे का कोण असं चालणारा? याला भेटून द्या. अक्षरची बॉडी कसली आहे? स्टील बॉडी आहे. स्टील बॉडी, आवाज लगेच मेटल बॉडी. असं केलं ठप ठप बघा आवाज आला, जरा नंतर येतो. ते तुम्ही टाका इफेक्ट्स मध्ये. हां हे बघा हेच ते मंदिर आहे जे इकडे खूप फेमस आहे, राजूचं मंदिर. इथेच मी बसायचो जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा आम्ही लोक फॅमिली यायचं पूर्ण. तर मग इथेच नेक्स्ट बस येण्याची वाट बघत बघत इकडे थांबायचो. हे बघा हे ते मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. आणि इकडेच समोसा पाव, वडापाव वगैरे सर्व गोष्टी भेटतात, ते पण फेमस आहे खूप. हे बघा इकडे ती उडदाची डाळ भेटते, त्या दुकानात चाललो आहे. घेऊन ये मुगाची डाळ. तर आता आम्ही लोक माझ्या गावाला गेलो, त्याच्यानंतर मग आता पूर्ण राजूचं मार्केट फिरलो. राजूच्या मार्केटमध्ये भेळ पण खाल्ली आम्ही लोकांनी आणि खूप सारं काय काय आम्ही घेऊन चाललो. त्यामुळे बॅग पण आता पुढे ठेवले मी, कारण की मागे पण आमच्या दोघांच्या मध्ये भेळ ठेवले. परत थोडंफार सामान वगैरे घेतलं आहे, ते घेऊन जायचं आहे घरी मुंबईला. तर त्यामुळे आता थोडीशी जागा होत नाही. आता आम्ही जाता जाता अगोदर ना एक रंधा फॉल लागणार आहे, तिकडे आम्ही जाणार आणि मग तिकडचा पण बघणार तिकडे धबधबा आता चालू आहे की नाही. तिकडे पण खूप छान व्ह्यू आहे, तिकडे जाऊन मग आम्ही त्याच्यानंतर मग घरी जाणार. इथे पाणी एवढं पूर्ण साठतं, त्यानंतर मग एवढं साठल्याच्यानंतर तिकडून पूर्ण धबधबा खाली पडतो. मग तिकडे आपण उभं राहून बघू शकतो धबधबा, एकदम छान वाटतो. पण आता कसं पाणीच नाही ना, त्यामुळे धबधबा झाला बंद, पाणी इथे साठून राहिलं आहे. हा रस्ता आहे, इथून पण जायचा. चल जाऊन या वरती तिकडं. हे बघा इथून एक जायचा दुसरा रस्ता आहे बघा. आता जस्ट मी तिकडे होतो त्या साईडला, तिकडून असा येऊन मग इकडून ह्या साईडला आलो आता. तेव्हा पूर्ण सर्व एरिया असा भरलेला असतो आणि इथून सर्व पाणी खाली जातं. आपण येतो सर्व म्हणून चाललंय खाली. हे बघा इकडे किती जास्त खोल आहे, पूर्ण एरिया खोल आहे, पूर्ण डीप आहे डीप. तिकडून पण एक धबधबाच वाहतोय.
हे भाई हा एक रस्ता आहे इकडून जाण्यासाठी पुढे. या रस्त्याने पण एक व्ह्यू आहे हा फॉल बघण्यासाठी. बरेच लोक येतात जिथे. दररोजच्या दिवसात सो हा जो व्लॉग आहे हा मी इथेच संपवतो. आम्ही खूप मजा केली, मस्तपैकी खूप छान फिरलो आम्ही लोक सर्वजण. हे लोक माझ्या गावाला आले तर यांना खूपच मजा आली. फर्स्ट टाईम हे लोक अशा ठिकाणी नेचरच्या एकदम जवळपास गेलते असं या लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला आवडला हा व्लॉग तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा काय तुम्हाला चांगला वाटलं असेल व्लॉगमध्ये तर. आणि माझे असेच व्लॉग येत राहील पुढे पण.